मला कशी जागा पुराणं. तर हे पहा, तुम्हाला उंच असं मंदिर पाहायला मिळतंय. दगडी बांधकामामध्ये अतिशय नक्षीदार असं हे मंदिर आहे. हे शनी शिंगणापूरमधील मुख्य अशा शनी मंदिराच्या जवळच आहे. आणि त्या ठिकाणी अतिशय चौतरासुद्धा अतिशय पहा किती छान असं चौतरा आहे. आणि बांधकाम त्याचं किती मजबूत असं बनवलेलं आहे पहा. उंच या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बाजूचा त्याचा चौथऱ्याचा भाग आहे. आणि हे नवग्रहाचे मंदिर आहे. नवग्रह या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. असं हे अतिशय सुबकदार छान असं हे मंदिर आहे. आणि मंदिराचा परिसर देखील अतिशय स्वच्छ असा आहे. अतिशय रमणीय असे हे ठिकाण आहे. आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे पहा. ढग दिसत आहेत. पावसाचं वातावरण आहे या ठिकाणी. अतिशय छान असे ह्या मंदिराचे शोभा आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या सभोवतालचा हा परिसर आहे पहा. लोक या ठिकाणी फोटो काढतात. मंदिराच्या जवळच या ठिकाणी छोटासा पूल आहे येण्या जाण्यासाठी. वाहनं देखील येतात. या पुलावरून 4 चाकी वाहने येतात जातात. फोटो काढण्यासाठी देखील लोक या ठिकाणी थांबतात. मंदिराची पार्किंगची अतिशय चांगली अशी व्यवस्था आहे. इथं जवळच या पुलाशेजा जवळच फ्री पार्किंग आहे. आणि बाजूला देखील पार्किंगची व्यवस्था आहे. छान असं वातावरण या ठिकाणी आहे पहा. आणि या पुलावर उभं राहून देखील फोटो काढले जातात. चांगले फोटो येतात या ठिकाणी. अतिशय हे शिर्डीमधील हॉटेल आहे पहा. शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या समोरील भागामधील ते हॉटेल होते. आता त्याच्यानंतर हा समोरचा भाग आहे पहा. मंदिराच्या समोरील भाग. या ठिकाणी मोबाईल कॅमेरा लॉकर आहे. मोबाईल ठेवण्याची व्यवस्था आहे. मोबाईल मंदिरात जाण्यापूर्वी ठेवावा लागतो बाहेरच. आणि जर मंदिरामध्ये प्रवेश करताना मोबाईल सापडला तर मग परत आपल्याला पाठवले जाते आणि मोबाईल ठेवून या असे सांगितले जाते. त्याच्यासाठी अगोदरच इथं मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचा. लॉकर म्हणजे त्यांची व्यवस्था आहे चांगली. ते आपल्याला पावती देतात मोबाईल ठेवल्यानंतर. आणि ती पावती जपून ठेवायची. पुन्हा आल्यानंतर ती पावती त्यांना दाखवायची आणि मग ते आपल्याला मोबाईल परत देतात. मोबाईल ठेवण्याबद्दल कोणत्याही प्रकारची भीती या ठिकाणी नाही. अगदी बिनधास्तपणे आपण मोबाईल ठेवू शकतो. अगदी एकदम एखाद्या जर नवीन मोबाईल असला तरी ठेवता येतो. आता ही समोरच पहा मोठी अशी मूर्ती दिसते साईबाबांची. या ठिकाणी रस्त्यावरून मूर्ती दिसते. मंदिराच्या सभोवतालचा हा परिसर आहे. आणि परिसराच्या आवारामध्येच ही मूर्ती आहे पहा. छान अशी मोठी मूर्ती आहे. एक स्तंभ दिसतोय पाहतो. ध्वजस्तंभ दिसतोय. पिवळा कलर दिसतोय लांबून स्तंभाचा सोनेरी असा. आणि तो ध्वजस्तंभ आहे. इथून पहा मंदिराचा कळस देखील दिसतोय पहा. उंच असा मंदिराचा कळस आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी गेट आहेत. गेटना नंबर दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 असे नंबर आहेत गेटला. आणि मंदिराच्या सभोवताली मंदिराच्या परिसराच्या सभोवताली अशी संरक्षित अशी भिंत आहे पहा.